राज्यात गुटखा बंदी, शहादा शहरात मात्र जोरदार विक्री। शहरात गुटखा विक्री करणाऱ्या तस्कराचा सुळसुळाट। गुटखा साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात दिलेले असताना शहादा शहर त्यास अपवाद ठरले आहे। शहरात सर्वत्र गुटखा विक्री जोमाने सुरू आहे। दररोज सुमारे 3 ते 4 लाखांचा गुटखा शहादा शहरात विक्री होत असल्याचे समजते। जिल्ह्यातील शहादा शहर व तालुक्यातील परिसरात यंत्रणेच्या डोळ्यात डोळे घालून राज्य सरकारने बंदी घातलेला विमलसह विविध प्रकारचे गुटखे आणि तंबाखूजन्य पदार्थांची बिनधास्त तस्करी विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याबाबत अनेकदा वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत। मात्र सदरील शहर व परिसर अशा जनतेच्या जीवितास धोका निर्माण करणारा बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत नसल्याचे भासवले जाण्यामागे फक्त बंदा रुपया कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे। शहादा शहर व परिसरात गुटखा तस्करी करणाऱ्याकडून विषारी विमल गुटख्याची बिनधास्त विक्री सुरू असल्याची चर्चा होत असून हा तस्करीचा व्यवसाय कोणाच्या तरी आशीर्वादाने फुलत आहे का? सदरील गुटखा हा शहरातील जवळील गुजरात व मध्य प्रदेशातील राज्यातून येथून तालुका व शहरात येत असल्याचे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले। राज्यात गुटखाबंदी असतानाही शहादा शहर त्यास अपवाद ठरले आहे। अन्न आणि औषध प्रशासन, स्थानिक प्रशासन व नंदुरबार गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून या गुटखा विक्रेत्यावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे आता लक्ष लागले आहे। बेधडक मी मराठी न्यूज, शहादा।